ओके. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तुम्हा सगळ्यांचं आजच्या या सेशनमध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे बी.कॉम सेकंड इयरचा जो आपला सब्जेक्ट आहे कॉर्पोरेट अकाउंटिंग, त्याच्या सिलेबसचं डिस्कशन आपल्याला यामध्ये करायचं आहे. सिलेबसचं डिस्कशन करत असताना 2 पॉईंट प्रामुख्याने आपल्याला बघायचे आहेत. नंबर 1, तिसरी जी सेमिस्टर आहे, पहिल्यांदा बघायचं आहे तिसरी जी सेमिस्टर आपली आहे, या तिसऱ्या सेमिस्टरला नेमके कोणकोणते टॉपिक आहेत. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग मुलांसाठी की पेपरचं नेमकं स्ट्रक्चर कसं आहे. ओके, तर सुरुवात करण्यापूर्वी एक बी.कॉम सेकंडची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. आजपर्यंत जे अकाउंट्स आपण बघितले ते विविध व्यवसाय प्रकारांचे होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल 11वीला जे तुम्ही सगळे अकाउंट्स पाहिले ते 11वीचे सगळे अकाउंट्स होते प्रोप्रायटरच्या संदर्भामध्ये, जो एकल व्यापारी संस्था असते. 12वीला जे अकाउंट्स तुम्ही बघितलेत ते पार्टनरशिपचे अकाउंट्स बघितले की पार्टनरशिप व्यवसायामध्ये अकाउंट्स कशा पद्धतीने ठेवले जातात, फायनल अकाउंट त्याचे कसे असतात, ॲडमिशन, रिटायरमेंट, डिझोल्युशन, बिल ऑफ एक्सचेंज वगैरे. फर्स्ट इयरला सुद्धा तसाच काही प्रकारचा भाग होता. आता सेकंड इयरला तुम्हाला जे अकाउंट्स बघायचे आहेत ते सगळे आहेत कंपनीच्या रिलेटेड. कंपनी म्हणजे काय सर नेमकं? आता तर कंपनी म्हणजे जो व्यवसाय कंपनी कायद्यानुसार स्थापन होतो. कंपनी कायदा आता अस्तित्वात आहे 2013 सालचा. तर या कायद्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार जो व्यवसाय सुरू असतो त्या व्यवसायाला कंपनी असं म्हणतात. कंपनीमध्ये 2 प्रकारच्या कंपनीज असतात. नंबर 1 असते ती असते पब्लिक लिमिटेड कंपनी आणि नंबर 2 असते ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. तर बी.कॉम सेकंड इयरचं सगळं अकाउंटिंग जे आहे ते ह्या कंपनीच्या रिलेटेड आहे. ओके, सो आता इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय हे जे PDF आहे हे शिवाजी युनिव्हर्सिटीनं 2019 सालापासून हा सिलेबस आणि हे पेपर स्ट्रक्चर लागू केलेलं आहे. तुम्हाला इथं दिसतंय बघा, हायलाईट मी करतो. इंट्रोड्युस्ड फ्रॉम जून 2019-20. हे जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो हे या सध्याच्या अकॅडमिक इयरपासून सुरू झालेलं आहे. ओके, तर आता यामध्ये नेमके टॉपिक कोणते कोणते आहेत तर इथं मी हायलाईट करतोय. हे 4 टॉपिक तुम्हाला बी.कॉम सेकंड इयरला आहेत. त्यामधला आहे नंबर 1 युनिट इश्यू अँड फॉरफिचर ऑफ शेअर्स. ओके, आता शेअर हा प्रकार काय असतो तुम्हाला माहिती आहे. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की ज्या वेळेला एखाद्या मोठ्या कंपनीची स्थापना होते त्यावेळेला त्या कंपनीला खूप मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असते आणि हे भांडवल उभारणीचा एक मार्ग असतो की शेअर्सची विक्री लोकांना करा आणि त्या शेअर्सच्या विक्रीतून जो पैसा उभा राहील त्या पैशावर आपण कंपनी व्यवसायही करत असते. तर मग जेव्हा एखादी कंपनी शेअर्स विकते आहे ती विक्री केल्यानंतर कंपनीच्या पुस्तकामध्ये विक्री केल्यानंतरच्या प्रत्येक स्टेपचे जर्नल एंट्री कशी होते ही जर्नल एंट्री तुम्हाला पहिल्या टॉपिकमध्ये इथं बघायची आहे. की काय म्हटलं मी तुम्हाला, कंपनी शेअर्स विकणार आहे आणि कंपनी शेअर्स विकताना काही त्यामध्ये स्टेप्स इन्व्हॉल्व असतात. त्या प्रत्येक स्टेपला आपण एक ट्रान्झॅक्शन म्हणतो आणि त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री कशी तुम्हाला करायची आहे ही यामध्ये बघायची. मग हा टॉपिक तशा पद्धतीनं सोपा आहे की तुम्हाला एकदा समजलं की इव्हेंट नेमका काय आहे, नेमकं ट्रान्झॅक्शन तिथं काय होतंय आणि ट्रान्झॅक्शन एखादं झाल्यानंतर त्याची रिस्पेक्टिव्ह जर्नल एंट्री कशी करायची एवढं तुम्हाला समजलं तर हा टॉपिक तुम्हाला खूप सोपा जाईल. एक कंपल्सरी प्रश्न या टॉपिकवर तुम्हाला इथं विचारणार आहे. नंबर 2 टॉपिक आहे इश्यू अँड रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. ओके, आता शेअर्स पाहिले तुम्ही काय, तर आता ह्याच्या पुढे जाऊन एक बघायचे आपल्याला डिबेंचर्स. डिबेंचर्सला मराठीमध्ये म्हणतो आपण कर्ज रोखे. 12वीमध्ये थेरॉटिकल सब्जेक्ट्समध्ये आपण हे बघितलं असेल कर्ज रोखा म्हणजे काय, कर्ज रोख्याचे फायदे तोटे काय असतात, वैशिष्ट्य काय असतात वगैरे. तर कंपनी शेअर्स ज्या पद्धतीने विकून भांडवल उभं करते त्याच पद्धतीनं डिबेंचर सुद्धा विकून भांडवल उभं करू शकते. तर सेम ज्या पद्धतीनं शेअर्स विकले तसेच याचे पण काही स्टेप्स असतील. हे विकल्यानंतर याच्या जर्नल एंट्रीज कशा होणार आहेत हे तुम्हाला यामध्ये बघायचं आहे. आणि दुसरा शब्द इथं वापरलेला आहे रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. रिडम्पशन या शब्दाचा अर्थ काय होतो तर परत देणे. म्हणजे काय, शेअर्स एकदा तुम्ही एखाद्या कंपनीचे विकत घेतले तर ती कंपनी ते शेअर्स परत घेत नाही जनरल सेन्समध्ये, जनरल परिभाषेमध्ये. पण डिबेंचर्सचे पैसे मात्र कंपनीला ठराविक वेळेनंतर तुम्हाला परत द्यावे लागतात. मग ज्या वेळेला तुम्ही पैसे परत देत असता तेव्हा त्याचे 2 लीजर अकाउंट्स आपल्याला बनवायचे आहेत. ते लीजर अकाउंट्स तुम्हाला यामध्ये शिकायचे आहेत. ते खूप सोपं आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे.
जास्त काय अवघड नाही, रिपिटेटिव्ह नेचरमध्ये आहे. एकदा का त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला समजलं की हा सुद्धा टॉपिक तुम्हाला हे जाईल. म्हणजे बघा पहिले 2 टॉपिक आहेत दॅट इज बेस्ड ऑन जर्नल एंट्री आणि दुसऱ्या टॉपिकमधला एक भाग जो आहे दॅट इज बेस्ड ऑन युअर लीजर. तर हे जर्नल आणि लीजर्स म्हणजे जर्नल एंट्रीज तुम्हाला करायचे आहेत आणि लीजर एंट्रीज करायचे आहेत. का कळत नाही, पण हा पहिला टॉपिक मुलांना थोडासा किचकट वाटतो किंवा जर्नल एंट्रीज करणं किचकट वाटतं, पण बिलीव्ह मी असा कुठलाही किचकट भाग यामध्ये नाही आहे. जर आपल्या व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर असतील कुठल्या ट्रान्झॅक्शनला कशा पद्धतीनं जर्नल एंट्री करायचे तर यामध्ये कोणताही प्रकार अवघड नाही. ठीक आहे. नंबर 3 टॉपिक आहे प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स ऑफ कंपनीज. आता फायनल अकाउंट म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फायनल अकाउंट म्हणजे काय म्हणतो आपण, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तेच तुम्हाला इथं बनवायचं आहे कंपनीच्या दृष्टिकोनातून. पण तुम्ही मग म्हणाल की फायनल अकाउंटच बनवायचं असेल तर फायनल अकाउंट तर आम्ही 3 वर्ष आता बघितलेलं आहे, चांगल्या पद्धतीने शिकलेलो आहे, त्याच्या ॲडजस्टमेंट्स आम्हाला माहिती आहेत. मग आता यामध्ये नवीन भाग कोणता आहे तर यामध्ये जे स्ट्रक्चर आहे ते मित्रांनो नवीन आहे. कंपनी कायद्यामध्ये कंपनीचं फायनल अकाउंट कशा पद्धतीनं बनवलं पाहिजे याचा एक प्रॉपर फॉर्मॅट दिलेला आहे. ज्या फॉर्मॅटमध्ये बदल करण्याचा अधिकार ना तुम्हाला आहे ना मला आहे. तो जो कायद्यामध्ये फॉर्मॅट दिलाय तो तसाच्या तसा आपल्याला इथं वापरायचा आहे आणि त्याच्यावरून फॉर्मॅट तयार करायचा आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही आत्तापर्यंत फायनल अकाउंट बनवले होते त्याच्यापेक्षा तो फॉर्मॅट वेगळा आहे. फॉर्मॅट थोडासा मोठा आहे. या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ट्रायल बॅलन्सचं सगळं पोस्टिंग करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ॲडजस्टमेंट्स वगैरे करायचे आहेत. आणि ह्यामध्ये एक नवीन भाग या वर्षापासून चालू होतो तो फायनल अकाउंटच्या रिलेटेड, ज्याला आपण म्हणतो शेड्यूल्स असणे. की फायनल अकाउंट बनवताना तुम्हाला काही शेड्यूल्स बनवायचे आहेत. आता शेड्यूल्स म्हणजे काय, हा फॉर्मॅट नेमका कसा आहे, त्यात ट्रेडिंग अकाउंट कसं असतं, PL अकाउंट कसं असतं, बॅलन्स शीट कशी असते, हा भाग विस्तारानं आपण त्या टॉपिकच्या वेळेला पाहूया. पण यावेळेला फायनल अकाउंटचं जे स्वरूप आहे ते मात्र पूर्णपणे वेगळं आहे. हा आयटम्स तेच असतील ट्रायल बॅलन्समधले, ॲडजस्टमेंटसुद्धा त्याच असतील. नॉर्मल होत्या त्या क्लोजिंग स्टॉक असेल, तुमचं डिप्रिसिएशन असेल, आउटस्टँडिंग असेल, प्रीपेड असेल, बॅड डेट्स असतील, RD असेल, हे सेम असेल. पण तो फॉर्मॅट वेगळा आहे, त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे. तर हा झाला तुमचा, हे झाले तुमचे 3 टॉपिक, जे 3 टॉपिक प्रॅक्टिकल आहेत. प्रॅक्टिकल इन द सेन्स की प्रॉब्लेम विचारले जातील आणि ते तुम्हाला सोडवायचे आहेत. चौथा जो भाग आहे मित्रांनो तो आहे प्रॅक्टिकल ऑफ फंडामेंटल कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अकाउंटिंग जे आपण करतो व्यवहारामध्ये ते आपण कॉम्प्युटर्सच्या साहाय्याने करतो. म्हणजे मोस्ट पॉप्युलर सॉफ्टवेअर आज आपण वापरतो जे आहे टॅली. तर हे टॅली सॉफ्टवेअर कसं आहे, या टॅली सॉफ्टवेअरमध्ये नेमकं अकाउंटिंग कशा पद्धतीने चालतं, मग पहिल्यांदा जर्नल कसं होतं, लीजर त्यावरून कसं होतं, त्यानंतर त्यांचा ट्रायल बॅलन्स कसा बनतो आणि फायनली फायनल अकाउंट कसे बनतात, हे तुम्हाला यामध्ये थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली बघायचे आहे. तर हा होता तुमचा सिलेबस. आता या व्हिडिओचा आणि आजच्या या सेशनचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक मला तुम्हाला सांगायचा आहे, महत्त्वाचा पॉईंट जो तुम्हाला सांगायचा आहे जो आहे पेपर स्ट्रक्चरचा. तर मी तुम्हाला इथं स्क्रीनवर पेपर स्ट्रक्चर त्याचं दाखवतो, एक सेकंड. ओके, तर हे जे तुम्हाला स्क्रीनवर इथं दिसते हे आहे पेपरचं स्ट्रक्चर. आता बघा पेपरचं स्ट्रक्चर कसं आहे. आत्तापर्यंत आपण काय केलं मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही फर्स्ट इयरचा विचार करता, या 2 सेमिस्टरचा विचार करता, की एक सेकंड, बीकॉम फर्स्ट इयरला कसं स्ट्रक्चर होतं तुमचं, तर बघा बीकॉम फर्स्ट इयरला टोटल पेपर होता आपला किती मार्क्सचा, 50 मार्क्सचा, बरोबर आहे. त्या 50 मार्क्समध्ये तुम्ही काय करत होता, त्या 50 मार्कचं डिवायडेशन तुम्हाला ह्या पद्धतीनं होतं की 40 मार्काला तुम्हाला विचारले जायचे काय, प्रॉब्लेम, आणि 10 मार्काला काय विचारलं जायचं तुम्हाला, थिअरी, बरोबर. एक पहिला प्रॉब्लेम असायचा जो 20 मार्काला असायचा, दुसरा प्रॉब्लेम 10 मार्काला, तिसरा प्रॉब्लेम 10 मार्काला, आणि त्यानंतर तुम्हाला 3 प्रश्न दिले जायचे शॉर्ट नोट लिहिण्यासाठी, ज्यातले तुम्हाला 2 लिहायचे होते, आणि ह्या पद्धतीनं हे स्ट्रक्चर होतं. ओके, सो म्हणजे काय, आत्तापर्यंत
अकाउंट विषय जो आपण कन्सिडर करतो त्यावेळेला आपली धारणा काय असायची मित्रांनो, की मी थेरॉटिकल भाग केला नाही तरी चालेल, पण मला प्रॉब्लेम एकदा व्यवस्थित आले की मी जाऊन प्रॉब्लेम सोडवतो आणि मी त्यामध्ये पास होऊ शकतो. थेरीचा भाग हा तितका इम्पॉर्टंटली घेण्याची काही गरज वाटत आपल्याला नव्हती आणि जे प्रॅक्टिकल होतं. इवन प्रत्येक शिक्षक शिकवताना सुद्धा प्रॉब्लेम सोडवण्यावर आपला भर होता. थेरॉटिकल भाग हा तसा आपण निग्लेक्ट करत होतो. शेवटच्या काही दिवसामध्ये आपण थेरी लिहून घेत होतो, वाचत होतो, पेपरमध्ये ते लिहित होतो. पण आता असं करून चालणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, आता आपल्याला इथून पुढे बीकॉम सेकंड इयरला असं करून चालणार नाही. हा जो पॅटर्न आहे हा पूर्णपणे यांनी इथं चेंज केलेला आहे आणि जवळपास 50% थेरीच आहे आणि जवळपास 50% प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय, 50 मार्काचा पेपर असेल तर तुम्हाला 25 मार्काची थेरी लिहायची आहे मित्रांनो आणि 25 मार्काचे प्रॉब्लेम सोडवायचे. बरं, प्रॉब्लेमचं डेप्थ काय कमी झाले वगैरे असा भाग यामध्ये नाही आहे की बाबा हा 25 मार्काला प्रॉब्लेम आहे, कमी प्रॉब्लेम सोडवायला लागतील, छोटा प्रॉब्लेम असेल, असं काही जनरली नाही आहे. प्रॉब्लेम तेवढाच आहे, मेहनत तेवढीच करायची आहे, पण मार्क्स कमी आहे. हे आपल्या या स्ट्रक्चरमध्ये इथं दिलेलं आहे. तुम्हाला 1-2 मिनिटं बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसते, मी तुम्हाला सांगतो. पहिला बघा इथं क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये क्वेश्चन ऑन थेअरी युनिट नंबर 1 5 मार्कासाठी. पहिल्या प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न आहेत. त्यातला पहिला उपप्रश्न आहे थेअरीचा, जो आहे 5 मार्काला. दुसरा आहे क्वेश्चन ऑन प्रॉब्लेम ऑफ युनिट नंबर 1 आणि दुसरा जो 5 मार्काचा प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम विचारला जाईल, तो 5 मार्काला असेल. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 टोटल 10 मार्काला आहे, ज्याचं डिवायडेशन 5ची थेअरी, 5चे 5 मार्काला प्रॉब्लेम, अशा पद्धतीनं आहे. दुसरा प्रश्न तसाच आहे, तिसरा प्रश्न सुद्धा तसाच आहे. म्हणजे काय की पहिल्या टॉपिकवर पहिला प्रश्न असेल इश्यू ऑफ शेअर्सवर, दुसरा असेल इश्यू अँड रिडम्पशन ऑफ डिबेंचर्सवर आणि तिसरा असेल फायनल अकाउंटवर. पण स्ट्रक्चर सेम, 5ची थिअरी, 5चं प्रॉब्लेम. तर मग आपण असं आता दृष्टिकोन ठेवून चालणार नाही की मी फक्त प्रॉब्लेमच करून जातो, मी अकाउंटमध्ये हुशार आहे, अकाउंटचे प्रॉब्लेम मला सोडवता चांगल्या पद्धतीने येतात, थेअरीचा भाग केला न केला तरी काय फरक पडतो. पण मित्रांनो असं नाही. बरीच मुलं आता सेकंड इयरला आम्ही बघितली की अशा भ्रमामध्ये होती की प्रॉब्लेम त्यांनी सोडवून आले, प्रॉब्लेम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सोडवले, मेहनत केली, पण त्यांना वाटलं की थेरॉटिकली भाग काय एवढा मार्काला नसेल आणि कुठंतरी मग आपला रिझल्ट हा निगेटिव्ह येतो. मग यासाठी आपण काय करायचं आहे की आपली अभ्यासाची जी पद्धत आहे ती पद्धत आपल्याला बदलायची. प्रॉब्लेम सोडवायचेच आहेत आणि ॲज वेल ॲज थेअरी सुद्धा भाग आपल्याला तिथं बघायचा आहे. म्हणजे काय आहे तर जनरली आपण बघूया की बीकॉम सेकंड इयरसाठी थिअरी आणि प्रॉब्लेम्स कसे आहेत मी सांगितलं तुम्हाला, तर ते आहेत तुम्हाला इक्वल. आपले काही प्रॉब्लेम्स आहेत मित्रांनो, आपल्याला इंग्लिशचा थोडाफार प्रॉब्लेम होतो, आपल्याला मराठीतलं मनामध्ये असलेलं एखादं वाक्य इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून चांगल्या पद्धतीनं लिहिता येत नाही. तर ह्या सगळ्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत या प्रॉब्लेमवर आपल्याला मात कोणत्याही परिस्थितीत करावीच लागेल आणि थेरॉटिकल भाग हा लिहावाच लागेल. भले 4 ओळी का होईना, पण आपल्याला भाग हा तिथं लिहावा लागेल आणि पूर्ण कॉन्फिडंटली बेस्ड ऑन प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स, बेस्ड ऑन युनिव्हर्सिटी बुक्स आपल्याला याकडे पॉझिटिव्हली पाहावं लागेल आणि तशा पद्धतीचा चेंज करून मनामध्ये जो चेंज झाला आहे त्याची खात्री बाळगून त्याच्या पद्धतीनं पूर्णपणे माहिती मनामध्ये पूर्णपणे घेऊन आपल्याला हा भाग आपल्याला इथं पुढं कव्हर करायचा आहे. तर आपला जो क्लास असेल तो साधारणपणे जून महिन्यामध्ये बीकॉम सेकंड इयरचा सुरू होतं आणि जर बाय फॉर्च्युनेट म्हणा किंवा सकारात्मक एक दृष्टिकोन आपण ठेवला की बाबा तोपर्यंत सगळी परिस्थिती व्यवस्थित झाली तर क्लास फेस टू फेस होईल. अदरवाईज आत्ता जे तुम्ही स्ट्रक्चर इथं पाहताय, ज्या पद्धतीनं मी लेक्चर कंडक्ट करतोय, हे पूर्णपणे डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून तुम्हाला कंडक्ट झालेलं तिथं दिसेल. ते 2 ऑप्शन्समध्ये असेल, वेदर
ते असेल ते कुठल्या तरी ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या थ्रू असेल, वेदर ते झूम ॲप असेल किंवा आपल्या क्लासचं स्वतःचं ॲप्लिकेशन असेल किंवा मग ते यूट्यूबचं प्रायव्हेट स्ट्रीमिंग असेल. ठीक आहे. सो तुम्हाला ह्या PDF ची काही गरज असेल, तुम्हाला हे PDF पाहायचं असेल आणि काही शंका असतील तर मला खाली कमेंट्समध्ये कळवा. तुम्हाला PDF हवा असेल तर मला कळवा, मी ते आपल्या ग्रुप्सना किंवा व्हॉट्सअप थ्रू सेंड करण्याचा नक्की प्रयत्न करेन. थँक्यू.